नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातलं राजकारण हे अनेक अर्थांनी गटांगळ्या खातं आहे आणि खरं म्हणजे ज्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अभ्यास आहे त्यांना हेही लक्षात आलं असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा स्पेस, नवा अवकाश भारतीय जनता पार्टी वगळता इतर सर्व राजकीय पक्षांना निर्माण झालेला आहे, कारण त्यांच्या पक्षामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यात. आणि अशा वेळेला श्री नितीश कुमार हे जसे भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले तसेच श्री उद्धव ठाकरे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जातील का, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. बरं, ती चर्चा सुरू आहे त्याचं कारण पण 2-3 सांगितली जातात. एक म्हणजे दोन्ही मित्र पक्ष आहेत, अनेक वर्षापासूनचे मित्र होते वगैरे. आणि ज्यावेळेला खुद्द उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला अजित पवार, श्री अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे हे मुख्य पंतप्रधानांना भेटायला गेले होते. आधी या तिघांची 40 मिनिट भेट झाली आणि नंतर 20 मिनिट हे स्वतंत्रपणे उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटले आणि तिथे नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत या असं म्हटलं, असं म्हणतात. तसं नितीश कुमार यांच्याबद्दल पण सांगितलं जातं की दिल्लीतल्या एका कार्यक्रमामध्ये नितीश कुमार हे पंतप्रधानांना भेटले आणि ते पुन्हा परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले. हे असं होऊ शकतं का, याचं विश्लेषण करण्याच्या आधी आजची महत्वाची राजकीय घडामोड कोणती, महाराष्ट्रातलं आगामी राजकारण डिफाईन करणारी गोष्ट आहे ती म्हणजे श्री प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडीमध्ये सामील असणं. आज ते प्रत्यक्षपणे त्या बैठकीला आले. त्यांनी भलेही असं म्हटलं नाही की मी या आघाडीमध्ये थेट सहभागी आहे, परंतु त्यांचं तिथं उपस्थित असणं हे महत्वाचं आहे की तेव्हा की ज्या वेळेला संजय राऊत हे सातत्यानं असं म्हणत होते की आमचं ठरलंय आणि ते ठरलं आहे हे खुद्द महाराष्ट्राने बघितलं ज्या वेळेला आपल्या मातोश्री या निवासस्थानातनं उद्धव ठाकरे हे बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते. आणि मग त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला की बाळासाहेबांचे वडील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कसं मैत्र होतं वगैरे. आता हा जो संदर्भ आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीबरोबर जातील का याच्याशी फार जवळचा, तो जवळचा संबंध असा आहे की उद्धव ठाकरे यांनी अत्यंत अनपेक्षितपणे 2019च्या निवडणुकीनंतर एक भूमिका घेतली आणि ते दोन्ही काँग्रेस बरोबर अनपेक्षितपणे गेले आणि ते गेले. त्यानंतर त्यांनी एक आपल्याला मुख्यमंत्री पदाची हमी दिली ती वगैरे असं सांगितलं. असं जरी म्हटलं जात असलं तरी माझ्या मते त्यांनी भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतलेला असावा, कारण महाराष्ट्रच नव्हे तर देश पातळीवरती भारतीय जनता पार्टीनं ज्या ज्या प्रादेशिक पक्षाबरोबर आपल्या मैत्र ठेवलं आणि तिथे त्या पक्षाबरोबर आपला पक्षविस्तार वाढवला, तिथं आपण बघतो आहोत की भारतीय जनता पार्टीचा विस्तार झाला आणि हळूहळू ते प्रादेशिक पक्ष कमी झाले. असं हेमंत सोरेन यांची अटक होण्यापूर्वीची मुलाखत जर बघितली तर ते भारतीय जनता पार्टीबरोबर त्या राज्यामध्ये सत्ताधारी होते, उपमुख्यमंत्री होते, परंतु त्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टी आपला पक्ष संपवेल. उद्धव ठाकरे यांना सुद्धा तीच भीती वाटली असावी. दुसरी गोष्ट अशी आहे की 2 हिंदुत्ववादी पक्षाचं राजकारण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेपेक्षा श्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वातला भारतीय जनता पार्टी हा अधिक आक्रमक, कडवा आक्रमक असा हिंदू पक्ष आहे. आणि अशा वेळेला 2 पक्षाच्या कोरमध्येच जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्वाची विभागणी करत असताना कोणाचं अधिक आक्रमक हिंदुत्व असं जर पाहिलं गेलं असतं तर ते भारतीय जनता पार्टीचं आहे असं दिसलं असतं आणि हळूहळू शिवसेना ही कमी कमी होत गेली असती. बहुधा त्याचा अंदाज आल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा असा अनपेक्षित पद्धतीचा निर्णय घेतला. आता एक मोठा पॉलिटिकल अवकाश त्या निमित्ताने जो तयार झाला आहे तो उद्धव ठाकरे यांना साधायचा आहे. मुख्यत्वे त्यांना हिंदुत्वाचं जे नवं नेरेटिव्ह सेट करायचं ते म्हणजे आमचं हिंदुत्व हे इन्क्लुसिव्ह आहे, आम्ही पण हिंदू आहोत, परंतु आमच्या हिंदू धर्मामध्ये कुणाचा द्वेष करावा असं नाहीये, आमचं हिंदुत्व हे हाताला काम देणार आहे वगैरे असे पॉलिटिकल नेरेटिव्ह हे त्यांनी सेट केलेलं होतं. आता असं पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट होत असताना उद्धव ठाकरे यांनी नवा राजकीय मताचा जो स्पेस आहे तो पण शोधलेला आहे, जिथे प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेणं आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी मुस्लिम मतं आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतात, कारण मुस्लिम मतदारांना जर भारतीय जनता पार्टीचा पराभव करणारा कुठलाही राजकीय पक्ष दिसला तर ते त्यांना मत देतात हे आहे.
हे अनेक निवडणुकांतनं दिसलेलं आहे. त्यामुळं जे मूळचं शिवसेनेचं इन्क्लुसिव्ह वगैरे हिंदुत्व बाळासाहेबांना मानणारा मतदार अधिक प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून दलितांशी त्यांचा सुरू असलेला संवाद, अधिक मुस्लिम मतं, महाराष्ट्रातल्या आत्ता गटांगळ्या खात असलेल्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना हा नवा पॉलिटिकल स्पेस आहे. अर्थात त्यांचं वय, त्यांचं आजारपण, त्यांच्या चिरंजीवाची राजकीय समज, त्यांना महाराष्ट्राने स्वीकारणं वगैरे अशा गोष्टी भविष्यामध्ये येतील. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, आज ज्या पद्धतीनं कोकणच्या दौऱ्यावरती असताना भारतीय जनता पार्टीला आपल्या टीकेच्या धनी ते बनवत आहे, त्यातनं दिसतं आहे की उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टी बरोबर जाणार नाहीत. आता प्रश्न दुसरा असा निर्माण होतो की उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं ठरवलं, समजा जशी चर्चा होते तशी चर्चा जरी होत असली तरी भारतीय जनता पार्टी त्यांना घेईल का? माझ्या मते भारतीय जनता पार्टीला आत्ता 2024च्या निवडणुकीच्या आधी देशातल्या प्रत्येक एक लोकसभा मतदारसंघाचं महत्व आहे आणि म्हणून ते कोणालाही आपल्याबरोबर घेतात. जसं अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्याबद्दल म्हटलं होतं की आप कुछ भी हो जाए लेकिन नीतीश को हम साथ नहीं लेंगे, किंवा नितीश कुमार म्हणाले होते की आप जान चली जाए लेकिन हम लोग भारतीय जनता पार्टी की साथ में नहीं जाएंगे. दोघांनी सुद्धा त्याच्यामध्ये तडजोड केली आणि हा तर मूळचा हिंदुत्ववादी विचारधारा असलेला पक्ष आहे. जे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं प्रेम हे देशाने बघितलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एक वेळेला जर उद्धव ठाकरे होल हार्टेडली त्यांच्याबरोबर यायला तयार असतील तर ते घेतील. फक्त 2 लोकांची अडचण आहे. एक जी अडचण आहे त्याची कहाणी आहे छोटीशी. श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना जे यश मिळालं त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांचे सूर बदललेले आहेत. ते बदललेले सूर लक्षात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. स्थिती अशी निर्माण झाली की देवेंद्र फडणवीस यांचा ते फोनच घेत नव्हते आणि म्हणून काही मध्यस्थ पाठवून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, जो फलद्रूप झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये असू शकतं की ज्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नावावर महाराष्ट्रात आपण मतं मागितली तिथे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची अजिबात इच्छा नसेल की ज्यांच्यामुळं त्यांचं मुख्यमंत्री पद हे गेलं आणि ज्यामुळं मी तर नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्राच्या अनेक योजनांना खीळ सुद्धा बसली, कारण उद्धव ठाकरे सरकारला भारतीय जनता पार्टीनं अजिबात सहकार्य केलं नाही आणि उलट्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अनेक योजनांना खीळ घातली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पक्ष गठबंधन संधी युतीला पहिला अडथळा असेल तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्याहून मोठा अडथळा असेल तो म्हणजे अमित शहा यांचा. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याही पेक्षा ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यावेळेला त्यांनी अमित शहा हे माझ्याशी खोटं बोलले असं म्हटलं. त्या मातोश्रीतल्या त्या खोलीमध्ये मला एक शब्द दिला होता की तुम्हाला मी मुख्यमंत्री करेन वगैरे, तो शब्द त्यांनी पाळला नाही आणि तो पाळला नसल्यामुळेच आम्ही हा काँग्रेस पक्षाचा पर्याय निवडतो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि माझं नेहमी असं मत आहे की कोणालाही युती तोडायची असेल किंवा पक्ष सोडायचा असेल तर ते अशी काहीतरी कारणं देत असतात, त्यातलं सत्य ते दोघं वगळता आपल्या कोणालाच माहिती नसतं. विठ्ठल आणि बडवे वगैरे तर ते महाराष्ट्राला आता पाठ झालेलं. या स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्रातले सर्वात मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि श्री अमित शहा जे भारतीय जनता पार्टीत चालवतात, या दोघांचा उद्धव ठाकरे यांच्या कुठल्याही संभावित युतीला विरोध असेल. पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट अशी की असं उद्धव ठाकरे का करतील? त्यांना आपला स्वतःचा प्रादेशिक पक्ष टिकवायचा असेल, वाढवायचा असेल तर या सद्यस्थितीसारखी महाराष्ट्रात कुठलीच अनुकूल गोष्ट श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही. जशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे, त्या पक्षाचा सुद्धा मतदार हा हललेला आहे. काँग्रेस पक्षामधले जे स्थानिक नेते आहेत त्यांना पक्षाशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना इतकी अनुकूल परिस्थिती असून सुद्धा ते पक्षांतर्गत भांडणामध्येच गुंतलेले आहेत. नाना पटोले यांचं एकीकडे तोंड आहे, 2 काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं एकीकडे तोंड आहे. आजच आपण काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या माजी मंत्र्याचा बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होतो हे बघितलेलं आहे. म्हणजे काँग्रेस अंतर्गत इतकी मोठी दुफळी आहे. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांना त्यांच्या तब्येतीनं साथ दिली, त्यांच्याबरोबर असलेले जे सवंगडी आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले,
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अजून तरी कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेचा थेट ससेमेरा लागलेला नाही. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांची चौकशी सुरू आहे. पण या सगळ्या संकटाला सामोरे जात जर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात फिरले आणि तसे फिरले तर कदाचित त्यांना जो आपला गेलेला मान सन्मान आणि पक्ष संघटना ही वाढवण्याची संधी मिळू शकते. आणि ती संधी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अधिक आक्रमक बोलूनच त्यांना मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं आहे की उद्धव ठाकरेंच्या आजच्या कोकण दौऱ्यातल्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीवरती त्यांनी पुन्हा एकदा टीकेचे असूर ओढलेत आणि ती भाषा निवडणूक येईपर्यंत अधिक आक्रमक होताना दिसेल. थांबूया आपण इथे. 2 महत्वाचे मुद्दे मी टॅग केले होते. दोन्ही मुद्द्यांचं योग्य ते विश्लेषण केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटलं की काही मुद्दे राहिलेत, काही गोष्टी आणखी त्याचा उहापोह व्हायला हवा, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही जरूर मुद्दे टॅग करा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि त्यासोबतच तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील त्या जरूर करत राहा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.